David says, "Bless the Lord, O my soul, and forget not all His benefits." आणि मग जसं दावीद म्हणतो की हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नकोस. And then Psalm 116:12, he says, "What shall I render unto the Lord for all His benefits?" आणि स्तोत्र संहिता 112 याच्या 16व्या वचनामध्ये जसं तो दावीद म्हणतो की देवानं केलेल्या ज्या उपकार आहेत त्याचा मी कसा उत्तराई होऊ. 116:13 says, "I will take up the cup of salvation." आणि स्तोत्र संहिता 116 आणि याच्या 13व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये उंच धरेन. Second thing he says, "I'll call upon the name of the Lord." आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो की मी माझ्या देवाचा धावा करेन. And then 116 verse 14 he says, "I will pay my vows unto the Lord." आणि मग दुसरं स्तोत्र संहिता 116 आणि 14व्या वचनामध्ये दावीद म्हणतो की मी जे देवाला केलेले जे नवस आहे ते मी फेडेन. When I started looking at this topic vows, आणि जसं आपण ह्या विषयावरती बघत आहोत जे नवस या विषयाच्या अंतर्गत, I didn't really know so much is there in this topic. आणि मला सुद्धा असं वाटलं नाही की इतक्या सगळ्या गोष्टी ह्या विषयाच्या अंतर्गत असतील. Yesterday night I started scratching my head. I said, "Lord, so much is there." आणि मग मी रात्री ज्यावेळेस मी वचनाची तयारी करायला बसलो मी माझंच डोकं खाजून स्वतःला म्हणत होतो की देवा किती भरलेला आहे, काय 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 गोष्टी आहेत You त्यामध्ये. know, David says, "I will pay my vows unto the Lord." आणि दावीद म्हणतो की मी केलेले नवस जे देवाला आहे ते मी फेडेन. I repeat it again. David says, "Bless the Lord, O my soul, and forget not all His benefits." आणि मी पुन्हा तुम्हाला इथे सांगतो दावीद पहिला म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्यानं केलेले सर्व उपकार विसरू नको. Whatever the Lord has done unto us, we are not supposed to forget. आणि जे काही देवानं आमच्यासाठी केलेलं आहे ते आम्ही विसरता कामा नाही. Then further David says, "What shall I render unto the Lord for all His benefits?" आणि पुढे दावीद म्हणतो की जे देवानं माझ्यावर उपकार केलेले आहेत त्याचा मी कसा उत्तराई होऊ. We people want to just receive from the Lord. आणि आपण जे लोक आहोत ते फक्त आम्हाला देवाकडनं घ्यायलाच आवडतं. दे इसके दे नाम में दे, उसके नाम में दे, लेकिन दे. याच्या नावात दे त्याच्या नावात दे पण दे. All the time we are looking at God to give us like a beggar. आणि मग प्रत्येक वेळेस आम्ही देवाकडे एक भिकाऱ्यासारखं फक्त अपेक्षा दे 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 देच म्हणत राहतो. David says, "What shall I render unto the Lord for all His benefits?" पण दावीद म्हणतो की जे देवाने माझ्यावर उपकार केलेले आहेत मी त्याचा कसा उत्तराई होऊ. 116 Psalm and verse 13. आणि First portion he says, "I'll take up the cup of salvation." 116 स्तोत्र आणि 13व्या वचनाचा पहिला जो भाग आहे त्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की मी तारणाचा जो प्याला आहे तो मी माझ्या हातामध्ये उंच करेन. Cup of salvation is nothing but the victory and the deliverance which we received. It's a symbolically he speaks that I will take up a cup of salvation. आणि तारणाचा प्याला हे दुसरे तिसरे काही नाहीये तर जे देवानं दिलेला जो आमच्या जीवनामधला जो विजय आहे, जे तारण आहे, जे साक्ष आमच्या जीवनामध्ये आहेत त्याला मी उंचावेन असं तो म्हणत आहे. And second portion 116 verse 13 he says, "I will call upon the name of the Lord." आणि दुसऱ्या भागामध्ये तो म्हणतो की मी माझ्या देवाचा परमेश्वराचा मी धावा करेन. Praying and calling, it's a similar. आणि प्रार्थना करणे आणि धावा करणे हे जवळपास सारखंच आहे. You know, praying is a communication with the Lord all the time. आणि मग प्रार्थना करणे म्हणजे देवाबरोबर सातत्यानं बोलणं असं त्याचा अर्थ होतो. But you know, calling upon the name of the Lord is a specific. पण ज्यावेळेस आम्ही देवाचा धावा करतो म्हणजे एक विशेष असा त्याचा अर्थ आहे. The third thing he says in the 14th verse 116 Psalm, "I will pay my vows unto the Lord." आणि मग 14व्या वचनामध्ये 116 स्तोत्र संहिता 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडेन. Last Sunday we saw from the life of Hannah आणि मग आम्ही गेल्या रविवारी हन्नाच्या जीवनाच्या द्वारे आम्ही पाहिलेलं आहे that adversaries are good for us. आणि कधी कधी जे अडखळण असतंय आणि किंवा एक सावत्रपण आमच्या जीवनामध्ये येतंय ते चांगलं आहे. Why? का? Because at that time only we make
vows unto the Lord. कारण त्याच संकटाच्या काळामध्ये, त्रासाच्या काळामध्ये आम्ही देवाला शपथ वाहतो किंवा देवाला नवस And बोलतो. vows builds our future. आणि मग जे नवस आहे ते आमचं जे भविष्य आहे ते बांधतं. I was really blessed by last Sunday. I myself was very much blessed. आणि गेल्या रविवारी मी स्वतः वैयक्तिकरित्या मी खूप आशीर्वादित झालो. Let us look from the life of David itself today. आज आम्ही दाविदाच्या जीवनातून बोलूयात. There are so many things he has mentioned in the psalm that regarding the vows. आणि मग पुष्कळशा गोष्टी स्तोत्रामध्ये कारण नवसा संदर्भात नमूद केलेल्या आहेत. Especially turn with me to Psalm 26. आणि विशेष करून स्तोत्र संहिता 26 कडे आम्ही जाऊयात. And we are going to see from there are so many things David has mentioned that regarding the vows. आणि मग इथं आम्ही बघणार आहोत की पुष्कळशा गोष्टी इथं दाविदानं इथं नमूद केलेल्या आहेत. Today itself we will not be able to complete that, but we will just begin today. आणि आज एका दिवसामध्ये आम्ही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण बघू शकणार नाही, पण आम्ही सुरुवात करूयात. You know, David says, first thing he says, I will take up what can I render unto the Lord for all his benefits? आणि जसं आम्ही पाहिलेलं आहे की जसं दावीद म्हणतो की देवाने केलेल्या सर्व उपकारांच्या बद्दल मी त्याचा कसा उत्तराई होऊ. So much we have received. आणि पुष्कळशा गोष्टी आम्ही प्राप्त We केलेल्या are आहेत. blessed by the Lord आणि- so much. आणि देवामुळं आम्ही खूप खूप आशीर्वादित झालेले आहोत. Today I am alive because of Jesus Christ. आणि आज मी येशू ख्रिस्तामुळं जिवंत आहे. Every breath I take, every beat of my heart, it is because of His grace. आणि जे प्रत्येक श्वास जो माझ्या नाकपुड्यांमध्ये मी घेत आहे, माझ्या हृदयाचं प्रत्येक जे स्पंदन आहे ते फक्त येशू ख्रिस्तामुळं आहे. Have you ever thought of that? कधी तुम्ही ह्याबद्दल विचार केलेला आहे? When we got up this morning, did you think of that? That God has blessed me and added one more day in my life. आणि ह्या सकाळच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही बिछाण्यातून उठलो त्यावेळेस कधी तुम्ही हा विचार केला, मनन केलं का की देवाने मला आशीर्वादित केलं आणि आणखीन एक दिवस त्यानं माझ्या जीवनामध्ये जोडलेला So आहे. in return to God for all His benefits, आणि मग त्याच्या सर्व उपकारांच्या बद्दल मी त्याला काय देऊ शकतो? so David says, I will take up the cup of salvation. आणि दावीद म्हणतो की मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये उंच करेन. Second thing he says, I will call upon the name of the Lord. दुसरी गोष्ट तो म्हणतो की मी देवाच्या नावाचा धावा करेन. Third thing he says, I will pay my vows unto the Lord. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की मी माझ्या देवाला केलेले सर्व नवस So, सर्वांसमक्ष फेडेन. so Psalm 26, when he wrote this psalm, आणि स्तोत्र संहिता 26 ज्यावेळेस त्यानं हे लिहिलेलं आहे he was not, enjoying his life. आणि त्यावेळेस काय तो त्याच्या जीवनाचा आनंद उपभोगत नव्हता. He was also going through a tough and hard time. आणि तो सुद्धा खूप अशा त्रासदायक अशा कठीण समयामधून चाललेला होता. Because King Saul was after him to kill. कारण शाऊल राजा जो आहे तो त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठी होता. And the people of Saul also was after him and blaming him, accusing him. आणि मग शाऊलाचे जे लोक होते ते सुद्धा त्याच्या पाठीमागं होते आणि ते त्याच्यावरती आरोप करत होते, त्याला तुच्छ लेखत होते. In such a situation, David wrote this Psalm 26. आणि अशा परिस्थितीमध्ये दाविदानं हे स्तोत्र 26 लिहिलेलं आहे. So let us look to the 4th verse. आणि मग 4थं वचन आम्ही बघूयात. When David is making first vow, he's telling about the vows. आणि मग ज्यावेळेस दावीद पहिला नवस सांगत आहे, बोलत आहे. Verse 4, 26, Psalm 26 verse 4. स्तोत्र संहिता 26 याचं 4थं वचन. And especially second portion, we'll see that. I have not sat with vain persons, neither will I go in with dissembler. अधम लोकात मी बसलो नाही, कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. Neither I will go in with liars, he said. Dissemblers is आणि मग liars. कपटी लोकांची संगत मी धरणार नाही असं सांगितलेलं आहे. As you know that I love to study the word of the Lord and look to the different translations. आणि जसं तुम्हाला माहितीये की मला वचनावरती मनन करायला, त्याचा अभ्यास करायला आवडतं आणि वेगवेगळ्या भाषांतरामधून त्याचा अभ्यास करायला So आवडतं. when I look to the different translation about the dissembler, आणि मग ज्यावेळेस मी वेगवेगळ्या भाषांतरामध्ये ज्यावेळेस मी पाहिलं, the second portion that neither I will or will I go with the dissembler.
आणि मग कपटी लोकांची संगत मी धरणार नाही या विषयावरती ज्यावेळेस मी पाहिलं, You know, who are these people exactly who David is writing about? आणि मग नेमकं कपटी लोक कोण आहेत, कोणाबद्दल दावीद इथं लिहित आहे? You know, this different translation speaks that, nor, Amplified translation says, nor fellowship with pretenders. नक्कल करणारे, pretender. मग अशा लोकांशी जे नक्कल करणारे लोक आहेत, अशा I लोकांची will not संगत have मी धरणार नाही fellowship. I will not have fellowship with the people. आणि अशा लोकांच्या बरोबर मी संगत करणार नाही. SCSB translation says, or associate with the hypocrites. किंवा ढोंगी लोकांच्या बरोबर मी संगत करणार नाही. Another translation, BBE says, I do not go with false men. आणि मग जे खोटे संदेष्टे आहेत किंवा खोटे लोक आहेत त्यांच्या बरोबर मी जाणार नाही. And another CB translation says, I don't keep company with liars. किंवा खोटारडे लोक जे आहेत त्यांच्या बरोबर संगत मी करणार नाही. Another translation, MSG says, I don't deal with double dealers. किंवा जे द्विधा मनस्थितीचे आहेत, द्विबुद्धीचे आहेत, अशांशी मी संगत करणार नाही. Or like a people, like a lizard, sarda. Like a lizard, they change the color. When they are here, they look like them. When they are there, they look like them. किंवा सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या लोकांशी मी संगत करणार नाही. Means in the house of God, they are angels. किंवा देवाच्या घरामध्ये, मंदिरामध्ये ते देवदूत असतील. And outside, तुम्हीच बोलू, समजून घ्या. so काय असणार? such a people, David says, I don't deal with such kind of people. आणि मग दावीद म्हणतो की अशा लोकांच्या बरोबर मी संगती करणार नाही. And NIV translation says, nor do I make friends with those who hide their sin. आणि मग NIVचे जे भाषांतर आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मी अशा लोकांच्या बरोबर संगती करणार नाही जे आपलं पाप दडवून ठेवतात, लपवून ठेवतात. After 40 years, 40 वर्षानंतर today God reminded me of. देवानं मला आठवण करून दिली. God has been so good to us. आणि देव आपल्या बरोबर खूप चांगला आहे. When we study the word of the Lord, we start understanding what we have done or what we are doing. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनावरती मनन करतो त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं की आपण काय केलेलं आहे किंवा आम्ही काय करत आहोत. So many things I said to my Lord. आणि पुष्कळशा गोष्टी मी माझ्या देवाला सांगितल्या 40 years back. 40 वर्षापूर्वी, But never realized. त्याची जाणीव मला झाली But नाही. today, this morning, God reminded me of that. आणि मग आजच्या सकाळी देवानं मला त्या गोष्टी आठवण करून दिल्या. एक घाव दोन तुकडे. एक घाव दोन तुकडे म्हणजे One cut, two pieces. एकदाचा निर्णय, एकच निर्णय. In 1985, in April, I made that is today I say, it was a vow unto the Lord. आणि मग जो निर्णय मी 1985 ला घेतला, आज मी म्हणू शकतो की माझ्या देवासाठी केलेलं ते नवस होतं माझं. I thank God for His grace. आणि मी देवाला धन्यवाद देतो त्याच्या कृपेबद्दल. Already we have studied. आपण आधीच अभ्यासलेला आहे. The scripture says if we can't fulfill the vow, better you don't make it. आणि वचन आम्हाला सांगतं की जर तुम्ही वचन फेडू शकत नाही तर बरं आहे की तुम्ही करूच नका. God never forces us. God never expects from us that we should make a vow. आणि मग देव आम्हाला कधी जबरदस्ती करत नाही किंवा देव आमच्याकडनं तशी अपेक्षाही करत नाही की आम्ही नवस करावं. But if we make a vow, we are bound to do that. आणि पण जर आम्ही नवस केलेला आहे तर आम्हाला ते बंधनकारक आहे की आम्ही ते पूर्ण केलं But पाहिजे. I never knew that. पण मला हे माहित नव्हतं. After 40 years, this morning God reminded me of that. आणि 40 वर्षानंतर या सकाळच्या वेळेस देवानं मला त्याची आठवण करून दिलेली आहे. That night in April 1985 made that commitment, a vow unto the Lord. आणि मग त्या रात्री 1985 ला मी देवाबरोबर ही वाचा बांधली होती. मी ते नवस बोललो होतो. No turning back. मी परत माघार फिरणार One नाही. cut, two pieces. आणि मी एकदाच एक गाव दोन तुकडे करेन. No turning back. मी परत माघार नाही फिरणार. If it is you, Lord, I will just follow you. आणि जर देवा हा तू आहेस
तर मला फक्त तुला अनुसरायचं आहे. I just want you, Lord. मला फक्त तू हवा आहेस देवा. When I look at this, all the scriptures, आणि ज्यावेळेस मी या सर्व वचनांच्याकडे बघतो, he says, I will not go in with dissemblers, that is the liars. आणि मग इथं वचन स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मी कपटी लोकांच्या संगती संगत करणार नाही, किंवा खोटारडे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर संगत करणार नाही. I don't know how I made that commitment to the Lord, आणि मला माहित नाही की मी कसं देवाला ही वाचा बांधली, but I thank God for His grace in my life. पण मी देवाला धन्यवाद देतो की जी देवाची कृपा माझ्या जीवनामध्ये I आहे. didn't understood much, मला खूप काही कळत नव्हतं, but I was fed up in my life. पण मी माझ्या जीवनामध्ये I वैतागलेलो just होतो. didn't want to live in this world. आणि मला फक्त ह्या जगामध्ये राहण्याची इच्छाच नव्हती. I just wanted to end up my life because there is no hope in my life. आणि मग मला फक्त माझ्या जीवनाला संपवायचं होतं, कारण माझ्या जीवनामध्ये कोणतीच आशा But नव्हती. when I experienced the awesome presence of the Lord in my life, ज्यावेळेस देवाच्या अद्भुत उपस्थितीचा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये घेतला, I can say that today I have done all by the grace of God. आणि मग मी आज म्हणू शकतो की या सर्व गोष्टी मी देवाच्या कृपेमुळं माझ्या जीवनामध्ये करू शकलेलो I आहे. never tried to pretend as like I'm a Christian. आणि मी स्वतःला ख्रिस्ती म्हणवण्यामध्ये काही फार स्वारस्य मला नव्हतं, I didn't want to show off myself. आणि मला स्वतःला दाखवून द्यायचं नव्हतं, दिखावा करायचा But नव्हता. God started working in my life. पण देव माझ्या जीवनामध्ये कार्य करू लागला, Jesus is the inside, working on the outside. आणि येशू ख्रिस्त जो मेरे अंदर है वह बाहर काम करता है. You know, when I just accepted the Lord, ज्यावेळेस मी फक्त देवाला स्वीकारलं, I never tried to show off myself. आणि मी कधी स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न नाही केला. Everything in every area of my life, I waited on God to prove Himself. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये मी थांबून वाट पाहिली की देवानं स्वतःला सिद्ध करून दाखवावं. That is what David was doing. आणि हीच गोष्ट दावीद करत आहे. King Saul was after him to kill. आणि मग शाऊल राजा जो आहे त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे लागले, And all his people abusing David. आणि त्याचे जे सर्व लोक आहेत ते दावीदाला तुच्छ लेखत आहेत. But whereas David says he is not interested or to have fellowship with such people. पण जिथं दावीद म्हणत आहे की अशा कपटी लोकांच्या बरोबर मी संगत करणार नाही, I will have no association with the hypocrites. आणि जे ढोंगी लोक आहेत त्यांच्या बरोबर मी संगती करणार नाही. But day to day life we live a double life. पण आमच्या दररोजच्या जीवनामध्ये बऱ्याचदा आम्ही अशा प्रकारच्या द्विधा बुद्धीचं जीवन जगत असतो. I say woe is a commitment unto the Lord. आणि मी म्हणेन की जे नवस आहे, जी वाचा आम्ही देवाला बांधतो, ते आमचं एक समर्पण आहे देवासाठी. Woe builds our future. आणि मग जे नवस आहे ते आमचं भविष्य बांधतं. Woe is our testimony. आणि मग ही नवस जी आहे ती आमची साक्ष आहे. Hannah made a vow unto the Lord when there was no symptom. She was a barren. आणि मग हन्नानं अशा वेळेस देवाला नवस बोललं ज्यावेळेस तिच्या जीवनामध्ये कोणती आशाच नव्हती, कारण ती वांस होती, तिच्यासाठी कोणतंच दार उघडं नव्हतं. But that became a testimony for her that she made a vow unto the Lord and God blessed her with a major, the biggest prophet in whole house of Israel. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तिच्या जीवनामध्ये आशा नव्हती त्यावेळेस तिनं नवस बोललं आणि देवानं तिला अशा स्थितीमध्ये आशीर्वादित केलं. जे नवस तिनं बोललं त्या कारणामुळं ती अशा एका व्यक्तीची, अशा पुरुषाची माता ठरली जो त्या संपूर्ण इस्रायल घराण्यामध्ये एक प्रमुख संदेष्टा म्हणून गणला जातो. But day to day life we go with the people, those who are false, pretenders, hypocrites people. पण दररोजच्या जीवनामध्ये आम्ही अशा लोकांच्या संगती जातो जे ढोंगी आहेत, जे खोटारडे आहेत. Or we'll have company with the liars. आम्ही अशा खोटारड्या लोकांच्या बरोबर आम्ही संगत करतो. When you understand the person, your colleague or whoever it may be, in contact with her, if they are liars, they are like hypocrites, they are pretenders, let them go away. जर तुम्हाला हे कळतं की तुमच्या बरोबर असणारे तुमचे मित्र असतील किंवा तुमचे कामावरचे कलिग्स असतील ज्यांच्या बरोबर तुम्ही काम करता, जर ते लोक खोटारडे आहेत, ढोंगी आहेत, रंग बदलणारे आहेत, तर बरं आहे की तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहा.
double dealers. द्विधा बुद्धीचे, They pretend here and they pretend there's something else. आणि ते इथं काहीतरी बोलतील, थोड्या वेळाने तुमच्या माघारी जाऊन काहीतरी बोलतील. Or people, those who hide their sin, they are not honest with you or with the Lord. आणि मग असे लोक जे स्वतःचं पाप लपवून ठेवतात, ते लोक तुमच्या बरोबरही प्रामाणिक नाही आहेत आणि देवाबरोबरही प्रामाणिक नाही आहेत. So David is making a vow to the Lord, I will not have a fellowship or association with these kind of people. आणि मग दावीद इथं देवाबरोबर ही वाचा बांधत आहे की मी अशा कपटी लोकांच्या बरोबर संगत करणार नाही. Before 1985, 1985 पूर्वी I had a lot of friendship of this world. आणि ह्या जगिक लोकांच्या मध्ये जगिक माझे जे पुष्कळ मित्र होते. When I look back and think of all those people, आणि ज्यावेळेस मी पाठीमागं बघतो आणि त्या सर्व लोकांच्या बद्दल विचार करतो, because of their wicked ways, they have left the world. आणि त्यांच्या त्या दुष्ट गोष्टींमुळं आज ते जग सोडून गेलेले आहेत. Some of my friends were murderers, आणि काही माझे जे मित्र आहेत ते खून करणारे होते, but they have left the world. पण आज ते जग सोडून गेलेले आहेत. Gang fighters, they have left the world today. आणि मग भांडणं करणारे, ग्रुपनं दादागिरी करणारे आज ते जग सोडून गेलेले आहेत. But God has kept me alive. पण देवानं मला आज जिवंत ठेवलेलं आहे. What can I render unto the Lord? आणि मी त्याच्याबद्दल कसा उत्तरायी होऊ त्याच्या If उपकारामध्ये. I would have continued in that life, I would have gone long back. आणि जर का मी माझं जीवन त्याच संगतीमध्ये तसंच ठेवलं असतं तर मी कधीच गेलो असतो, मी राहिलो नसतो. Sometimes maybe we have not understood. We made a commitment. We made a vows unto the Lord. आणि कधी कधी आम्हाला समजत नाही, आम्ही देवाशी वाचा बोलतो, देवाला नवस बांधतो, But we have forgotten. पण आम्ही विसरून जातो. But 1985, the commitment which I made unto the Lord, पण 1985 जे वाचा मी देवाला बांधली no turning back. की मी माघार फिरणार नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, after 1985, I never had a fellowship with such a people. आणि 1985 नंतर मी अशा लोकांच्या बरोबर संगती केली नाही. But I thank God, that doesn't mean I broke up the relationship. आणि मग मी देवाला धन्यवाद देतो की मी याचा अर्थ असा नाही की संगती केली नाही म्हणजे माझे जे नातेसंबंध आहेत ते मी तोडले. But the worldly relationship, the friendship, I broke off. पण जे जगिक नातेसंबंध होतं, जे मैत्री होती, ती मात्र मी तोडली. But by the grace of God, after God changed my life, many I could preach the word of the Lord. पण देवाच्या कृपेमुळे जसं देवानं माझं जीवन बदललं, मी पुष्कळ लोकांना देवाचं वचन सांगू शकतो. Some came to the Lord, and still one of my friends is there, still growing in the Lord. आणि मग काही ते प्रभूमध्ये सुद्धा आले. त्यामधला माझा अजून एक मित्र आहे जो अजूनही देवामध्ये वाढत आहे. Now today he is in US now today. आणि आज ते अमेरिकेमध्ये आहेत. Turn with me to 1 Corinthians. पहिले करिंथमध्ये आपण जाऊया. 1 Corinthians chapter 15. पहिले करिंथ त्याचा 15वा अध्याय. 1 Corinthians chapter 15 verse 33. पहिले करिंथ त्याचा 15वा अध्याय 33वा वचन. Be not deceived. Evil communications corrupt good manners, or evil companionship corrupt good manners, morals, or character. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. नीती मत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकाने देवा संबंधीचे ज्ञान नाही हे मी तुम्हास लाजवण्यासाठी बोलतो. 33. Be not deceived. Evil communication, evil companionship, evil fellowship corrupt good manners. आणि फसू नका, कारण कुसंगतीने नीती बिघडते. Evil fellowship, bad people's fellowship, आणि कुसंगती, वाईट लोकांची संगती corrupts our character. आमची नीती त्या लोकांच्या मध्ये बिघडते. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, धवळ्यासमोर पवळा बांधला, वान नाहीतरी गुण लागला. There was a time आणि एक वेळ होती
We were known, well-known family, Arvatgi family. My grandfather was a doctor, my auntie was doctor, my uncle was doctor, my cousins were doctors. आणि आमचा परिवार एक खूप प्रसिद्ध मिरजेमध्ये असा परिवार होता. माझे आजोबा डॉक्टर होते, I was- माझे काका लोक डॉक्टर होते, काकी डॉक्टर, माझे जे चुलत भाऊ वगैरे होते ते सुद्धा डॉक्टर्स होते. They became afterward doctors, but we were growing. I was growing as a young. आणि मग त्याच काळामध्ये ज्यावेळेस मी तरुण म्हणून वाढत होतो, For my family, among my family, I was very innocent and very good, in very good character person. आणि माझ्या परिवारामध्ये मी खूप सोज्वळ, साजूक, चांगल्या वागणारा असा मुलगा होता. But as I went out of the house, पण जसं घराच्या बाहेर मी पडायचो, I was like a pig. मी जणू काही त्या डुकरासारखा होतो. Straight I would go to all the things what I was doing. आणि मी सरळ अशा गोष्टींच्याकडे जायचो ज्या गोष्टी मी करत असायचो. When I came in the house, I'm very innocent and very good boy. आणि मग घरामध्ये आलो की मी खूप चांगला सोज्वळ मुलगा. But nobody knew what I'm doing outside. पण कोणालाच माहित नव्हतं की मी बाहेर काय करत आहे. One day, one family came to my dad. आणि एक दिवस एक परिवार माझ्या वडिलांच्याकडे आला. You Arvatgi people, your name is so much. And your son today he is coming and threatening my son in my school. In our school, he is taking the knife and chains and threatening him to kill him. आणि तुम्ही आरवडगी लोक, तुमचं एवढं नाव आहे, एवढं लौकिक आहे, पण तुमच्या घरातला मुलगा माझ्या मुलाच्या शाळेत येऊन चाकू घेऊन त्याला भीती दाखवत आहे, मारायला येत आहे. They were so much afraid. ते खूप घाबरले होते. That was my life. हे माझं जीवन, That was my life. हे माझं जीवन. That's how I grew up. आणि अशा प्रकारे मी वाढत होते. That time my family understood which path I am going into. आणि मग त्यावेळेस माझ्या घरच्यांना कळलं की मी नेमका कुठल्या मार्गाने चाललेलो आहे. Then later so many things happened. So many things. मग नंतर पुष्कळशा गोष्टी घडल्या, पुष्कळशा. Many times we used to have a quarrel in the house, and I'm ran out of the house for a few days. आणि मग पुष्कळ वेळा घरामध्ये भांडणं व्हायची आणि मी घरातनं पळून जायचं काही दिवसांसाठी. They will be searching. ते उडकायचे आणि उडकायचे. That's why it says, do not be deceived. Evil communication, even evil companionship, that And- is good manners or good character. आणि म्हणून इथं वचन खूप स्पष्ट आम्हाला सांगतं, हसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. 2 Corinthians दुसरे करीन chapter 6, 6वा अध्याय 17th verse. 17 वचन. 2 Corinthians chapter 6 verse 17. Wherefore come out from among them, and be ye separate, saith the Lord, and touch not the unclean thing, and I will receive you. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. Well, let us read from verse 14 what is trying to tell us. आणि 14व्या वचनापासून आपण वाचूया की नेमकं काय सांगण्याचा आम्हाला इथं प्रयत्न 2 केलेला आहे. Corinthians chapter 6 verse 14 onwards. Be ye not equally yoked together with the unbeliever. For what fellowship hath righteousness with unrighteousness? And what communion hath light with darkness? And what concord hath Christ with Belial? Or what part hath he that believeth with an infidel? And what agreement hath the temple of God with idols? For ye are the temple of the living God, as God hath said, I will dwell in them and walk in them, and I will be their God, and they shall be my people. Therefore come out from among them, and be ye separate, saith the Lord, and touch not the unclean thing, and I will receive you. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन. God speaks to us very clearly. God always, He speaks to us very clearly. He doesn't keep us under confusion and with a question mark. आणि देव नेहमीच आमच्यासमोर खूप स्पष्टपणे बोलतो. तो कधी आम्हाला गोंधळामध्ये किंवा प्रश्नचिन्हामध्ये The ठेवत नाही. scripture is telling us do not be deceived, He says. आणि मग वचन खूप स्पष्टपणे आम्हाला सांगते की फसू नका. Why? Because evil communication, even companionship corrupts our character. का? तर नीती, कुनीती जी आहे, कुसंगत जी आहे, ती नीती बिघडवते. So what does it mean exactly? The be ye not equally yoked together with the unbeliever. For what fellowship hath righteousness with unrighteousness? आणि मग नेमकं ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? You need to understand, you need to choose which path you want to walk. आणि मग तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, तुम्हाला निवड करण्याची गरज आहे की तुम्हाला कोणत्या मार्गाने चालायचं आहे. David chose what he wants to do for the Lord. आणि मग दाविदानं ती गोष्ट निवडली जी त्याला देवासाठी करायची. I chose what I felt for the Lord. आणि मी तो मार्ग निवडला जो ज्या मार्गाने मला देवाबरोबर चालायचं. You know, when I received God's awesome presence and touch in my life, I made a commitment to the Lord. आणि ज्या वेळेस एकदा मला देवाचा जो स्पर्श आहे तो माझ्या जीवनामध्ये मला झाला, देवाचा अभिषेक माझ्या जीवनामध्ये झाला, मी देवाला आवाज बांधली. Dear people of God, माझ्या प्रियानो, we need to understand which path we want to go. आणि आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्हाला कोणत्या मार्गाने जायचं. You cannot keep two legs in different ships. आणि आम्ही दोन तारवामध्ये, दोन बोटीमध्ये पाय ठेवून चालू शकत नाही. You cannot. नाही. You have to decide which path you want to walk. आणि मग तुम्हाला ठरवायचं की कोणत्या मार्गाने तुम्हाला You want to जायचं. walk in righteousness or in unrighteousness? तुम्हाला नीतिमत्वाच्या मार्गाने जायचं आहे का नीतीच्या मार्गाने? Or you want to walk with the path of Christ or path of Belial, that is Satan? आणि मग दोन मार्ग तिथे सांगितलेले आहेत. तुम्हाला ख्रिस्ताच्या मार्गाने जायचं आहे का बलियार म्हणजे जो ख्रिस्त विरोधक आहे किंवा सैतान आहे त्या मार्गाने आम्हाला जायचं. So 70th verse, that's why clearly it says, you come out from among them. आणि मग 17 वचनामध्ये खूप स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांच्यापासून बाहेर निघाणे वेगळे व्हा. Be ye separate. Yes, it is very clear. Be ye separate. आणि मग वेगळे व्हा खूप स्पष्ट आहे. Many ladies are there. पुष्कळ आपण स्त्री आहोत इथं. Excuse for men for a while. आणि थोड्या क्षणासाठी आम्ही पुरुषांना बाजूला ठेवूया. Every day you cook rice at home, right? आणि तुम्ही घरामध्ये भात बनवता. When you take the rice, ज्यावेळेस तुम्ही तांदूळ घेता, when you see the stone, you put in the rice or throw it out? आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही खडे बघतो ते आम्ही बाहेर काढतो का त्यातच टाकतो? Nicely we remove like this, throw it out. Because I done that. I know it. You need to understand what you want to choose. आणि कारण आम्ही व्यवस्थित ते बघतो, त्यामध्ये जे खडे असतील, थोडासा काहीतरी कचरा असेल, आम्ही तो अगदी व्यवस्थित बाहेर काढतो, कारण आम्हाला निवड करायची, आम्हाला निवडायचं. Whatever brand you bring the rice or wheat, whatever it is. कुठल्याही ब्रँडचा आम्ही गहू आणलं किंवा तांदूळ आणलं, or anything whenever you are cooking, you just pay attention. Make sure that nothing is wrong in that. आणि मग जेव्हा आम्ही ते स्वयंपाक करतो, ते तयार करतो अन्न, त्यावेळेस आम्ही ह्याकडे लक्ष देतो की त्याच्यामध्ये चुकीचं काहीतरी गेलं नाही पाहिजे, एखादी आळी नाही गेली पाहिजे, म्हणून आम्ही चाळून घेतो, निवडून घेतो, धुवून घेतो, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती स्वच्छतेचं आम्ही लक्ष देतो, कारण ते आम्हाला अन्न ग्रहण करायचं आहे, ते आम्हाला बाधू नये. I can talk a lot on this. मी पुष्कळ गोष्टी यावरती बोलू शकतो. But when
you are thinking of our life, our body is a temple of the Holy Spirit. पण ज्यावेळेस आम्ही हे स्वीकारतो, आम्ही हे मानतो की आमचं जीवन, आमचं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे. Do you check your life every day? काय आम्ही